सरांनी जागो व्हा. मी गेले अनेक वर्ष, मी 10 वर्ष नगरसेवक होतो. अनेक वेळा त्यांना सांगितले कागदोपत्री घोडे नाचवायचं काम होते. प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने लोकांना खराबी होती. ते बी सुद्धा अधिकारी जरी असले त्यांची बायका मुलं सुद्धा इथंच पाणी पितात. पोलीस प्रशासनाची सगळे अधिकारी आहेत, त्यांची बी घरदारं पाणी पितात. हा तुकाराम बोंडोला एकटा त्रास होणार नाही किंवा महापौर साहेबांना होणार नाही, सगळ्यांना. हा भविष्याचा पुढच्या पिढीला काय आलं पैसे कुठं जाते त्यापेक्षा आम्हाला काम महत्त्वाचं आहे. आणि हे सान आले पिंपरी चिंचवडच्या महापालिकेतले तरी बंद करावा. मग आम्ही मावळ तालुक्याला काय विनंती करायची ती करू. प्रत्येक गावात जाऊन मी त्यासाठी एक जलदिंडी काढणार आहे. प्रत्येक गावात जाऊन तिथं थांबणार आहे, तिथं भजन करणार आहे. आणि PMR सगळं उरकल्यावर मी PMRDच्या ऑफिसला जाऊन एक दिवस बसणार आहे, तिथेही भजन करणार. मी गांधी मार्गाने आणि आध्यात्मिक मार्गाने मी आज आंदोलन चालू आहे. त्यामुळे आमची पिढी खराब झाली, पुढच्या पिढीला अजिबात खराब होऊ नये, लहान मुलांच्यावरती त्याचे विपरीत परिणाम होऊ नये म्हणून यासाठी महापौर या ठिकाणी आलेत. खऱ्या अर्थाने त्यांचं आमच्या प्रभागाच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो. ही भूमिका मी आहेच ना, मी इथे या ठिकाणी उपोषणाला आहे. मी ते प्रशासनाला माझं विनंती आहे, जर तुमचे जरी नेमकं होणार असेल तेवढंच सांगा. आलं माझे सान आले. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. जर त्या आम्ही जी कारवाई चालू करणार त्याच्यात त्यांचं समाधान झालं तर ते त्यांचं उपोषण मागे घेतील. खरं तर तुकाराम भाऊ हे जनमानसांची कदर असलेले किंवा जनसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जागरूकता आहे असे सामाजिक कार्यकर्ते. ते 2002 साली नंतर 2007 साली 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांना इथल्या संपूर्ण भागाचा अभ्यास आहे आणि समाजामध्ये जे आवश्यक आहे ते त्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. त्यामुळं त्यांनी वेळोवेळी इथून मागे समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन केलेले आहे. आता ह्या भागातील ज्या सोसायट्या आहेत त्या डायरेक्ट सांडपाणी नाल्यात सोडतात. नाल्यातून डायरेक्ट पाणी नदीमध्ये जातं आणि इथून 1-1.5-2 किलोमीटर नाही तसं बोटीने आपल्या नावाने गेलं तर अर्धा पाऊण किलोमीटर पंपिंग स्टेशन आहे. जे रावेतचं पंपिंग स्टेशन आहे जिथून पूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे ते अस्वच्छ पाणीच रावेतच्या पंपिंग स्टेशनमध्ये येतं नाल्यांच्या मार्फत. ते किती शुद्ध करणार आणि किती शहराला शुद्ध पाणी पुरवठा होणार. आता सर्व शहराला आज स्वच्छ पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तर तुकाराम भाऊंनी जे आंदोलन केलं आहे ते खरं जनकल्याणासाठी केलं आहे की आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्यालासुद्धा स्वच्छ पाणी मिळावं हे आपला कर्तव्य आहे. की स्वच्छ पाणी देणं आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या पिढीला पुढच्या पिढीला मिळावं हे त्यांचा हक्क आहे. ते स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी ते इथं उपोषणाला बसलेले आहेत. परंतु त्यांनी जे 3 दिवस कष्ट घेतलेत किंवा त्यांच्या शरीराला मनाला ज्या वेदना झाल्यात त्या वेदना आम्ही वाया नाही जाऊन देणार. आणि आजच आता अतिरिक्त आयुक्त पर्यावरणाचे संबंधित अधिकारी सर्व इथे येत आहेत, काही आलेले आहेत. ते आल्यानंतर ज्या सोसायट्या आहेत त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घेतली जाईल आणि जे सांडपाणी नाल्यामध्ये सोडतात त्यांना त्वरित बंदी घातली जाईल. आणि तुकाराम भाऊंचे जे आंदोलन आहे ते व्यर्थ न जाऊन देता त्यांच्या ज्या सामाजिक बांधिलकीला आम्ही एक दुजोरा देऊन महापालिकेतर्फे लवकरात लवकर त्यांचा सोक्षमोक्ष करू. पंकजाताई ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आहेत. त्या जिथे जिथे जातात संपूर्ण कामांचा आढावा घेतात किंवा संपूर्ण कामं व्यवस्थित चालू आहेत का नाही ते पाहतात. आणि त्यांचं एक सरळ म्हणणं आहे की प्रदूषण ते जल, पाणी, हवा जे काही प्रदूषण आहे ते मनुष्यच करत आहेत. ते काही कोणी करत नाही, आपल्याशिवाय कोण करते. तर त्याच्यावर आळा बसावा त्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजनासुद्धा चालू केल्यात, नियम चालू केलेत, त्यानुसार कारवाई चालू असते. परंतु जोपर्यंत नागरिक स्वतः जागरूक होत नाही तोपर्यंत या उपाययोजना केल्या जाणार नाही. आता तुकाराम भाऊंसारखे जागरूक नागरिक जेव्हा या पर्यावरणाच्या संदर्भात आपल्यासमोर प्रश्न मांडतील आणि संपूर्ण शहराला त्या दृष्टीने फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या सर्व नागरिकांनी त्यांचा आदर्श घेऊन यापुढे असे आंदोलनं करावे किंवा अशा मागण्या कराव्यात जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. सर